22 लाख कोटी बजेट हे भारत सरकारचं आहे. महिलांमध्ये अंतर्गत व्यवहार केले. 2000, 4000, 5000 घ्यायच्या, काही महिला 1000 घ्यायच्या. मुलांची फी भरायची असेल तर. मी स्वतःला कधी पुढारी समजत नाही, नेता समजत नाही. मी सर्वसामान्य कार्यकर्ती आहे. मित्रांनो, राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. अशातच काल निवडणूक आयोगानं जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या माजी ग्रामपंचायत सदस्य सारिकाताई लोणारे या आज आपल्या पब्लिक कट्ट्यावर आहेत. ताई, तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्राची ज्यांनी निर्मिती केली, स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली, ते छत्रपती शिवाजी महाराज यांना मी त्रिवारसं वंदन करते. त्याचप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी खऱ्या अर्थाने संविधान लिहिलं आणि देशाला समर्पित केलं. ज्या शूरवीर महिलांमुळे मी आज या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहे, त्या राजमाता जिजाऊ, रमाई, त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण सावित्रीबाईच्या लेकी आहेत. म्हणून वंदनीय सावित्रीबाईंनी यांना वंदन करून मी आज आपल्या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहे, आपल्या कट्ट्यावरती. आता या मुलाखतीला साहजिकच आपण सुरुवात करतोय, पण सुरुवात करत असताना माझा एक पहिला प्रश्न असा आहे की बऱ्याचशा महिला या राजकारण म्हणलं की नको बाबा, ते तर पुरुषांचं काम आहे किंवा ते पुरुष सत्ताक राजकारण हे असं फील्ड आहे की ते पुरुष सत्ताक आहे. पण तुम्ही महिला म्हणून या निवडणुकीकडं का उतरताय? म्हणजे या निवडणुकीच्या रणधुमाळीत तुम्ही का उतरताय? आता तुम्ही जो प्रश्न विचारला की एक महिला म्हणून मी रणधुमाळीमध्ये का उतरते, तर खऱ्या अर्थाने आता मी सुरुवातच माझी सावित्रीबाईंच्या लेकी म्हणून केलेली आहे. ज्या सावित्रीबाईंनी शिक्षणाची मूर्त रवली, अशा सावित्रीबाई फुलेंच्या आम्ही लेकी आहेत. बरोबर. आज मी उरुळी कांचन सारख्या मोठ्या ग्रामपंचायतला 10 वर्ष काम केलं. हे कार्यरत असताना मला अनेक प्रश्न उद्भवले आणि ते समोर दिसले. त्या अनुषंगाने काही प्रश्नावर मात करण्यासाठी, सामाजिक दृष्टिकोनातून समाजाचा विकास करण्यासाठी मला पंचायत समिती उरुळी कांचन गणाची निवडणूक मला खूप लढवावीशी वाटली. कारण का महिलांचे अनेक प्रश्न, सामाजिक अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहेत. त्यामुळे माझी इच्छा होती की आपण उरुळी कांचन गणातनं पंचायत समितीसाठी आपण भाजपकडनं अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर मी उपस्थित आहे. म्हणजे आता तुमच्या गणामध्ये तिकीट वगैरे डिक्लेअर झालेलं आहे? हो हो हो. अच्छा. तर मला थोडक्यात तुम्ही आता ऑफ कॅमेरा आपलं थोडक्यात तुम्ही मला सांगितलं की तुम्ही मागच्या 15-20 वर्षापासून सामाजिक राजकीय जीवनामध्ये आहात. तर काय काम केले तुम्ही आतापर्यंत? काय आढावा द्या मला साधारणतः. मी 20 वर्षापासून राजकीय कारकिर्दी मला लाभलेली आहे. मी उरुळी कांचनला वॉर्ड क्रमांक 5 मधून 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी निवडून आलेली आहे. उरुळी कांचन हे अतिशय सक्षम, प्रभावशाली गाव आहे. या गावामध्ये अनेक संस्था प्रस्थापित आहेत. त्या संस्थेच्या माध्यमातून उरुळी कांचन हे गाव पंचक्रोशीमध्ये नावाजलेलं गाव आहे. उरुळी कांचनचा इतिहासच अतिशय चांगला आहे आणि उरुळी कांचनची जनता अतिशय जागृत, सुज्ञान जनता आहे. उरुळी कांचनमध्ये काम करताना किंबहुना मला उरुळी कांचनच्या सर्व लोकांनी नेहमीच निवडून देण्या, माझ्या कामाकडे बघून मला नेहमीच निवडून दिलेलं आहे. त्याबद्दल मी उरुळी कांचनच्या तमाम जनतेचे सर्वप्रथम आभार मानते की मला नेहमीच उरुळी कांचननी संधी दिलेली आहे. मी त्या गावची आहे. उरुळी कांचन हे माझं गाव आहे, ह्याचा मला रास्त असा अभिमान आहे. पण आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षापासून सामाजिक राजकीय जीवनात आहात. 2 वेळेस उरुळी कांचनच्या सदस्य पण राहिलेल्या आहात. त्या काळामध्ये तुम्हाला काय समस्या होत्या की तुम्ही त्या सोडवल्यात? मी वॉर्ड क्रमांक 5 ला ज्या वेळेला निवडून आले, त्यावेळेला त्या ठिकाणी गटर लाईन अनेक 20-25 वर्षापासून, 30 वर्षापासून त्या ठिकाणी काही भागात गटर लाईन झालेल्या नव्हत्या. पाण्याची व्यवस्था व्यवस्थितरित्या नव्हती, लाईटची व्यवस्था व्यवस्थितरित्या नव्हती. अगदी महात्मा गांधी विद्यालयापासून ते मणिबाई विहिरीपर्यंत त्या भागात पण लोकवस्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याचप्रमाणे आपण जर गावातला गावठाणाचा भाग बघितला आणि या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 5 आणि 6 आहे. साधारणपणे वॉर्ड क्रमांक 5 ची 6000 लोकसंख्या आणि वॉर्ड क्रमांक 6 ची 6000 लोकसंख्या.
12,000 लोकसंख्या ज्या बाजूला आहे त्या लोकांना मध्य भागातून जाण्यासाठी रस्ताही व्यवस्थितरित्या नव्हता. बरोबर. अनेक रस्ते आपण त्या वॉर्डामध्ये तयार केले, अनेक गटर लाईननी नवीन तयार केल्या, काही जुन्या होत्या त्यांच्या दुरुस्ती केल्या, पाणी व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक लाईन तयार केल्या आणि पाणी पुरवठा प्रत्येक घरापर्यंत कसा जाईल ह्याचा मी नेहमी प्रयत्न म्हणजे केला. तुम्ही सदस्य होण्यापर्यंत हम्म. या समस्या तिथं होत्या, त्यानंतर तुम्ही ते सोडवत असतो मला म्हणायचं. हम्म, हम्म, हम्म. अच्छा. पण आता ही निवडणूक जेव्हा तुम्ही लढताय तर तुमचा एक अजेंडा असेल, तुम्ही तुमचं एक प्रचारपत्र जनतेपर्यंत घेऊन जाताय. हम्म, हम्म. तर कोणत्या अशा गोष्टी आहेत, कोणत्या अशा बाबी आहेत ज्या तुम्ही जनतेसमोर सांगताय, मांडताय? मी सर्वप्रथम उरी कांचन पंचायत समिती गणातनं उभी आहे. तर उरी कांचन हे शहरीकरणामध्येही गाव आहे, बरोबर. थोडंफार ग्रामीणचाही भाग आहे. खूप अशा महिला आहेत त्या की त्यांना रोजगार उपलब्ध नाही, खूप असे युवक आहेत की त्यांना रोजगार उपलब्ध नाही, युवती आहेत. तर नक्कीच पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर मी माझ्या उरी कांचनच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने जर मी पंचायत समिती सदस्य झाली तर त्यानंतर मी उरी कांचन मधले जे हे रोजगाराचे प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लावीन. महिलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेन. पुण्यामध्ये काही कंपन्या प्रस्थापित आहेत की ज्या महिला उरी कांचन मधल्या आहेत पण त्यांना नोकरीला जायचं नाही, घरात बसून काही स्वयंरोजगार पाहिजे, तर अशा महिलांसाठी आपण स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊ. मग आता यासाठी तुम्ही काही केलंय का तुमच्या व्यक्तिगत पातळीवर? व्यक्तिगत पातळीवर म्हणण्यापेक्षा आहे ना, आपण जे पंचायत समितीच्या माध्यमातून काही ट्रेनिंग आणू, ते या ठिकाणी ट्रेनिंग त्या महिलांना देऊ, त्या रोजगाराचं त्याचं मार्केटिंग कसं बाहेर करता येईल आपण आणि त्यांना खऱ्या अर्थाने कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल ह्याकडे जास्तीत जास्त आपण लक्ष देऊ. आता तुमच्या गावामध्ये ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्यामध्ये आरोग्याची अशी काही समस्या आहे का, किंवा त्याच्यासाठीचे जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे किंवा आपण ज्याला म्हणू की दवाखाना पाहिजे, डॉक्टर अवेलेबल पाहिजे, आहेत ते की नाही आहेत? उरी कांचनमध्ये अतिशय सुंदर दवाखाना आहे जो आमच्याच काळामध्ये बांधल्या गेलेली इमारत आहे. बरोबर. अतिशय स्टाफ छान आहे, हॉस्पिटल छान आहे, काही कार्यरत डॉक्टरही आहेत. सर्वप्रथम सांगायचं झालं तर उरी कांचनमध्ये ग्रामपंचायत पातळीवर ग्रामपंचायत ही अतिशय सुंदर आणि चांगलं काम करते. मी म्हणजे आता तुमचा विचारलेला मुद्दा आहे त्या मुद्द्याला अनुसरून थोडासा बदल करते की मी विरोध म्हणून कधी काम करत नाही. विरोधकाला विरोध ही भूमिका माझी नाही, फक्त विकास आणि विकासावर काम करणारे सदस्य म्हणून मला ओळखलं जातं. मी कधीही कोणावर टीका टिप्पणी करत नाही, तो व्यक्तिशः माझा स्वभावही नाही. त्यामुळं मला फक्त काम करायला आवडतं. उरी कांचनमध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातनं काही ज्या किशोर वयाच्या मुली आहेत त्यांच्यावरही आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू, कॅम्पस भरू. त्यांचे काही जे प्रश्न आहेत आरोग्याचे, हे झालं की उद्या आम्ही हे करू, म्हणजे तुमचा एक तुम्ही सांगताय की मी उद्या जर निवडून आले तर बाबा हे करेन ते करेन, पण आतापर्यंत तुमची काय भूमिका राहिलेली, आतापर्यंत तुम्ही काय केलंय मला हेच थोडक्यात सांगा. मी आतापर्यंत अनेक बचत गट स्थापन केलेले. बचत गट एक असं माध्यम आहे ज्यामुळं मी स्वतः एक गृहिणी आहे. बरोबर. ज्यावेळी आपण प्रापंचिक जीवनामध्ये सांसारिक जीवनामध्ये आपण गृहस्थी चालवतो त्यावेळी त्या महिलेला अगदी 50 रुपये म्हणजे काय, 100 रुपये म्हणजे काय ह्याची किंमत त्या गृहिणीला माहीत असते. मग ती बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला मला सांगायला आवडेल की आम्ही अशा काही 20-20 महिला एकत्र केल्या आणि अगदी 1% व्याजदराने 2% व्याजदराने महिलांमध्ये अंतर्गत व्यवहार केले. आणि त्या व्यवहाराच्या माध्यमातून अशा काही महिला होत्या की त्या कधीही बँकेच्या दरवाज्यात गेल्या नाहीत, कधीही त्यांना अकाउंट म्हणजे काय माहित नव्हतं, चेकनी व्यवहार कसे केले जातात तेही माहित नव्हते. मग आम्ही खूप अशा महिला येते की माझ्या काही बचत गटांची मला नावं सांगूशी वाटतात. तुही निरंकार, सिद्धिविनायक बचत गट, त्रिवेणी बचत गट, असे अनेक बचत गट आम्ही स्थापन केले आणि त्या माध्यमातून
महिलांना आर्थिक व्यवहार कसे करायचे आर्थिकरित्या सक्षम करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. हम्म. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या नवऱ्याला काही गोष्टी मागू शकत नाहीत. बरोबर. मग त्यांना जर कधी काय वाटलं तर त्या बचत गटाच्या माध्यमातून 2,000, 4,000, 5,000 घ्यायच्या. काही महिला 1,000 घ्यायच्या. मुलांची फी भरायची असेल तर त्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना बचत म्हणजे काय त्याचं महत्व कळालं. बरोबर. दुसरा मुद्दा, ज्या काही महिला येत्या त्यांना आम्ही थेऊर फाटा बडोदा संस्थांच्या माध्यमातून अनेक ट्रेनिंग दिले. मसाल्याचे ट्रेनिंग दिले. त्याच पद्धतीने शिलाई यंत्रणा, शिलाई मशीनचे काही ट्रेनिंग दिले आणि त्या माध्यमातनं मग काही असे युवती तयार झाल्या, काही अशा महिला तयार झाल्या की त्या त्यांच्या पायावरती उभा राहिल्या आणि किंबहुना आज ती महिला 500 रुपये, 1,000 रुपये एका दिवसाला तरी कमवते ना तिच्या उदरनिर्वाहासाठी. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण आता हे झालं महिलांच्या बाबतीत. तरुणांच्या बेरोजगारीची पण खूप मोठी समस्या आहे. तरुण असतील, तरुणी असतील, त्याच्यासाठी तुमच्याकडे काय धोरण, काय योजना आहे? आता तरुणाचं जर बेरोजगाराचं प्रमाण म्हणलं तर आपण तरुणांसाठी पण रोजगार हमी योजना अंतर्गत किंवा अजून काही ज्या बाबी आहेत, मी आताच तुम्हाला जस्ट म्हणलं की काही कंपन्या प्रस्थापित आहेत. आज नगर हवेचा जर विचार केला तर खूप अशा कंपन्या त्या भागात आहेत. अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाले. आपण या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही आम्ही विनंती करू आणि ह्या भागामध्ये युवकांसाठी कसा रोजगार जास्तीत जास्त उपलब्ध करू याकडे आम्ही नक्कीच लक्ष देऊ. बरोबर. पण आता उरुळी कांचन गणामधले जे शेतकरी आहेत त्यांच्या काही समस्या आहेत. आता पंचायत समिती, ग्रामपंचायत या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अवजारे म्हणा किंवा काही योजना आहेत, त्या योजना आजपर्यंत उरुळी कांचन ग्रामपंचायत मधनं ग्रामपंचायत सदस्यही राबवत आहेत आणि आम्हीही ह्यापूर्वी राबवलेले आहेत. किंवा कृषी पण जिल्हा परिषदचा जर विषय घेतला तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून शेळी पालनपासून ते जनावरांपर्यंत, गाईच्या गोठ्यापासून ते त्यांची कीटकनाशकापर्यंत, औषधी फवारणी, ह्या माध्यमातून विहिरीसाठी अनेक शासकीय अनुदान आहेत. ते अनुदान आम्ही त्यांच्यापर्यंत, मी तरी स्वतः जास्तीत जास्त नेता येईल याकडे नक्कीच प्रयत्न करेल. असं असतं की ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा पाया जिल्हा परिषद शाळांनी खूप मजबूत केलेला असं आपण म्हणू शकतो. कारण तो शेतकऱ्यांची मुलं असतील, गोरगरिबांची मुलं असतील तर ती महागडं शिक्षण त्यांना अवेलेबल नाही, ते घेऊ शकत नाही. त्यामुळे ते जिल्हा परिषद शाळेलाच प्राथमिकता देतात. तर जिल्हा परिषदेची शाळा अधिक उत्कृष्ट होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? आता बघा, मी माझ्या वॉर्ड मधलं सांगते. माझ्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये काही जिल्हा परिषद शाळा आहेत. लोकवर्गणीतनं म्हणा त्यांना संगणक उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं काही असे युवक आहेत, युवा मुलं आहेत की त्यांचा वाढदिवस असेल. आत्ताच माझ्या वॉर्ड मधील सागर कांचन आहे, युवक आहे, त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना, म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत तर सर्वांना स्वेटर, गरम उबदार सर्वांना त्या ठिकाणी वाढदिवसानिमित्त वाटप केले. तर काही असे उपक्रम आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये राबवतो. जसं तुम्ही म्हणला की शैक्षणिक दर्जा हा उंचवण्यासाठी आपण आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना जे बी काही ऍडमिशन आहे त्याची जनजागृती करून त्या पालकांना घेऊन, अगदी मी तर सांगते गट शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही खूप असे गरजूवंत विद्यार्थी होते की त्यांना आर्थिक दुर्बल घटकात बसवून ते ऍडमिशन केलेले येते. आज आमच्या उरुळी कांचन मध्ये खूप अशा शिक्षण संस्था आहेत, त्याच्यामध्ये महात्मा गांधी सर्वोदय संघ संस्था ही अतिशय मोठी आणि कार्यरत संस्था आहे. ज्या संस्थेला प्रस्थापित करण्यासाठी परमपूज्य मणिभाई देसाई यांनी त्यांचं आयुष्य घालवलं. बाईप सारखी संस्था उभा केली, अनेक संस्था या ठिकाणी उभ्या राहिल्या. त्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा कसा उंचवावा याकडे सगळ्यांनीच पहिल्यापासूनच लक्ष दिलेले आहे. मी माझं सौभाग्य समजते की उरुळी कांचन सारख्या ठिकाणी मला कुठेतरी कामाची संधी मिळाली. माझ्या उरुळी कांचनच्या तमाम जनतेने मला ती संधी दिली
हे खऱ्या अर्थाने मी माझं सौभाग्य समजते. उद्या जनतेने तुम्हाला संधी दिली हम्म. पंचायत समितीवर, तर तुम्ही कोणती कामं प्रायोरिटीमध्ये करणार आहेत, अग्रक्रमावर असणार आहेत तुमची? मला जर उद्या उरी कांचनच्या जनतेने संधी दिली पंचायत समितीसाठी, तर मी सर्वप्रथम रेशनिंग ह्या विषयावरती नक्कीच काम करेन. हम्म. कारण का, आमच्या राज्याच्या नेत्या सन्माननीय चित्राताई वाघ त्यांनी ज्यावेळी माझ्यावरती जबाबदारी सोपवली की मी रेशनिंग ह्या विषयावरती काम करावं, हम्म. तर 1000 लोकांना मी अन्न पुरवठ्याच्या यादीमध्ये समाविष्ट केला ओके. पुणे जिल्ह्यामध्ये. हम्म. बरं, खूप अशी लोक आहेत की त्यांना रेशनिंग मिळत नाही. हम्म. 22 लाख कोटी बजेट हे भारत सरकारचं आहे रेशनिंग ह्या विषयावरती. बरोबर. मी पुन्हा एकदा रिपीट करते, 22 लाख कोटी बजेट आहे हम्म. रेशनिंग ह्या विषयावरती. रेशनिंग हा असा मुद्दा आहे की तो डायरेक्ट लोकांच्या पोटाशी हम्म. आहाराचा विषय आहे. बरोबर. त्यामुळं मला माझ्या उरे कांचन मधल्या जेवढी पण काही लोक आहेत, तमाम गरजूवंत गरीब लोक आहेत, ज्या ज्या लोकांना रेशनिंग मिळत नाही, हम्म. सर्वप्रथम मी पहिल्यांदा त्यांना मुख्य प्रवाहात आणून अन्न पुरवठ्याच्या यादीमध्ये केंद्र सरकारच्या समाविष्ट करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आणि रेशनिंग कशा पद्धतीने त्यांना मिळेल याकडे जास्तीत जास्त लक्ष तुम्ही आता देणार. म्हणताय की प्रयत्न करणार आहे, हम्म. म्हणजे आता तुम्ही आता नाही केले असं? नाही 1000 लोकांना अन्न पुरवठ्याच्या यादीत तर आणलेलंच आहे ना आपण. फक्त उरुळी कांचन? नाही, अच्छा. पुणे पुणे जिल्ह्यात जिल्ह्यात. पुणे जिल्ह्यामध्ये हम्म. 1000 लोकांना तर अन्न पुरवठ्याच्या यादीमध्ये आणलेलं आहे ना. त्यामुळे तर हा प्रश्न भेडसावलेला एवढा समोर आला हम्म. की अगदी तुम्हाला मला सांगायला आनंद मग वाटेल. ही समस्या उरुळी कांचन मध्ये पण आहे? हो, नक्कीच आहे ना उरी कांचन मध्ये. मग जो हा आहार आहे तो त्यांना अतिशय विनामूल्य आहे. हम्म. मग आता मी त्या गणातनच निवडणूक लढवते म्हटल्यानंतर माझ्या गणातल्या लोकांना प्राधान्याने मी जेवढं जास्तीत जास्त अन्न पुरवठ्याच्या यादीमध्ये समाविष्ट होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करणार ना. बरोबर. आपल्या कार्यकारी जिल्हाधिकारी माने मॅडम म्हणून होत्या, हम्म. अगदी तहसीलदार होते, हम्म. पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार होते. त्यांनाही मी अगदी समोर जाऊन सांगितलेलं हम्म. की आम्ही एक लोकप्रतिनिधी आहे, बरोबर. आमचं काम आहे आमच्या लोकांचे ज्या बी काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा. हम्म. पण ज्या दिवशी मला अशी संधी मिळेल ना त्या दिवशी मी पूर्ण पुरवठा विभाग मामलेदार कचेरीतला उरी कांचन मध्ये आणून बसवेन बरं. आणि रेशनिंग हा मुद्दा पहिला सोडवण्याचा प्रयत्न करणार. बरोबर. आता दुसरी गोष्ट अशी आहे की एकदा उमेदवार निवडून आल्यानंतर त्याचा जनतेशी तेवढा संपर्क राहत नाही, तर त्यामुळे जनतेमध्ये असा संदेश नको जायला नंतर की हा तर नेता आहे आणि नेता नेता होतो, जनता जनता राहते, तर तो जो काही जनतेमधला गॅप आहे तो तुम्ही कसा भरून काढणार आहे, त्यांच्याशी संवाद कसा ठेवणार आहे त्यानंतर? मी स्वतःला कधी पुढारी समजत नाही, नेता समजत नाही. मी सर्वसामान्य कार्यकर्ती आहे. अगदी त्याच पद्धतीने मी नेहमीच जनतेत वावरलेली आहे. त्यामुळं माझ्या लोकांचा आणि माझा जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे. मी निवडणुकीच्या अगोदरही लोकांमधला चेहरा आहे, म्हणूनच मी निवडणूक लढवते. लोकांचं प्रेम आहे माझ्यावरती, त्या पद्धतीने मी कार्य करते, काम करते. आता ह्यापूर्वीही मी तुम्हाला म्हणलं, मी कधी कोणावर टीका टिप्पणी करत नाही. राजकीय द्वेष वैर हा माझा व्यक्तिशः स्वभाव नाही. फक्त विकास विकास आणि विकासन कामावर काम करणारी कार्यकर्ती म्हणून मला ओळखलं जातं आणि कामाची पार्श्वभूमी म्हणून माझा चेहरा किंवा माझ्याकडे पाहिलं जातं. आता उरुळी कांचन मध्ये तुम्ही निवडणूक लढत असताना उमेदवार तुम्ही फक्त एकट्याच नाही आहेत, दुसरे पण असतील, पण इतर उमेदवारांपेक्षा तुम्हाला जनतेनं का निवडावं? आता हा प्रश्न तुम्ही खूप छान विचारला मला. सर्वप्रथम मला काही शैक्षणिक दृष्ट्याही बोललं पाहिजे. मी उच्च शिक्षित आहे, माझं BA झालेलं आहे, माझं MA झालेलं आहे, MA हिस्ट्री. राज्यामध्ये मी वक्तृत्व ह्या विषयावरती राज्यात पहिली आलेली विद्यार्थिनी आहे. आणि जनतेने मला का निवडून द्यावं हा तो तुमचा प्रश्न होता. मी 10 वर्ष उरुळी कांचन या ठिकाणी कार्यरत असताना, काम करत असताना अनेक प्रश्न मला भेडसवले. त्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देण्याचं काम मी केलेलं आहे. मी माझ्या कामाच्या माध्यमातून केलेलं आहे. अतिशय धडाडीने काम करण्याची जिज्ञासा बाळगलेली महिला म्हणून माझ्याकडे ओळखलं जातं. त्यामुळं मला वाटतं की उरुळी कांचननी मला निवडून द्यावं.
कामाची पार्श्वभूमी, नेतृत्व गुण, कोणताही कार्यकर्ता नेता केव्हा मोठा होतो? कामाच्या माध्यमातून मोठा होतो. तुम्ही जर काम चांगलं केलं तर तुमच्याकडे ते नेतृत्व गुण नक्कीच येतात. बरोबर. आणि मला असं वाटतं, अभिमान नाही, स्वाभिमान नाही, तर अगदी नम्रपणे, प्रामाणिकपणे सांगूशी वाटतं की ते गुण माझ्या बरोबर. देवाच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने नक्कीच आहेत. पण आता या मुलाखतीच्या आपण शेवटाकडे आलोय. माझा शेवटचा प्रश्न आहे की जनतेला तुम्ही शेवटचा काय संदेश द्याल, काय साथ द्याल? मी आपल्या माध्यमातून उरी कांचनच्या तमाम जनतेला आवाहन करते की तुम्ही मला नेहमीच निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान देऊन विक्रमी मताने नेहमीच मला निवडून दिलेलं आहे. यावेळीलाही उरी कांचन पंचायत समिती गणातनं मी उभा राहत आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहे. सर्वांना मी विनंती करते की ह्या वेळेलाही मला आपण चांगल्या पद्धतीने मतदान करून निवडून द्यावं. मी नक्कीच आपण दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आजही प्रयत्न करीन, भविष्यातही प्रयत्न करीन. आणि माझी उरी कांचनची जनता कशी खुश राहील माझ्या कामाच्या माध्यमातून, त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला मी पात्र राहण्याचा आपल्या माध्यमातून अगदी ठामठोकपणे सांगते की त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, असं कधीही कार्य करणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम माझ्या उरी कांचनच्या गणामध्ये मी करेन, एवढीच मी गवाही देते आपल्या माध्यमातून. तर मित्रांनो, या होत्या सारिकाताई लोणारे, भाजपच्या अधिकृत उमेदवार. त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. भेटूया पुढच्या एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.